आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातले अनेक रस्ते हे सध्या पाण्याखाली गेले। शहरामध्ये गंगापूर रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेले आहे। वाहनधारकांना वाहन चालवताना अशा पाण्यामधून कसरत करावी लागते। नाशिकमधली दृश्य आपण पाहतोय। सध्या नाशिकमध्ये मुसळधार पाऊस आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून संततधार सुरूच आहे। मात्र पुढचे 2 दिवस आता ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। शहरामधले अनेक रस्ते सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या आहेत। या रस्त्यांना अक्षरशः तलावाचं रूप आलेलं आहे। काय नेमकी नाशिकमधल्या रस्त्यांची सध्याची स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्याबरोबर जोडले गेले थेट नाशिकमधून। सागर, सध्या पावसाची परिस्थिती काय आहे? नाशिकमधल्या रस्त्यांचे हाल झालेले पाहायला मिळतात, जलमय झालेत सगळे रस्ते, वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। नक्कीच खरं तर बघितलं तर आज दिवसभरामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे आणि यामुळे पावसाचा जो जोर आहे तो मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतो। यामुळे अनेक रस्ते जे आहेत ते जलमय झाल्याचं चित्र जे आहे ते नाशिकमध्ये पाहायला मिळतं आहे। खरं तर पहाटेपासूनच पावसाने जोर धरलेला होता। यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी शिरलेलं होतं। अनेक भागात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळाले। त्याच जर बघितलं तर नाशिक शहरासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं। आता जर प्रत्यक्षात जर बघितलं तर अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये गाड्या अडकल्याचं आपण पाहिलं। सिटी लिंक सारखी बससुद्धा खड्ड्यांमध्ये अडकलेली होती। त्यानंतर स्कूल व्हॅन जे आहे ती देखील खड्ड्यांमध्ये अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या जर प्रत्यक्षात बघितलं तर अजून देखील पावसाची संततधार सुरू आहे। 2 दिवसाचा ऑरेंज अलर्ट पावसाचा हवामान खात्याने दिलेला आहे। यामुळे सध्या प्रत्यक्षात जर बघितलं तर पावसाची रिमझिम आता सध्या सुरू आहे आणि यामुळे नागरिकांना देखील प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की गरज पडलं तरच घरातून बाहेर पडा, कारण पावसाचा जो अलर्ट आहे तो अजून देखील असल्या कारणामुळे मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे सध्या प्रत्यक्षात जर बघितलं तर पावसाची संततधार सुरू आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। यामुळे नाशिकचे उपमहापौर असतील, त्याचबरोबर आयुक्त असतील, हे सगळे रस्त्यावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। यामुळे नागरिकांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी वाहनधारकांना रस्त्यात पाण्यातून रस्ता काढावा लागतोय, तारेवरची कसरत जी करावी लागते। यामुळे सध्या नाशिकमध्ये नाशिककरांची दैना उडालेली आहे पावसामुळे, अशी स्थिती सध्या पाहायला मिळते। पुढचे 3 ते 4 तास मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। यामुळे नाशिकमध्ये सध्या पाऊस येतोय, यामुळे नाशिककरांचे मोठे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि वेळोवेळी नाशिकमधून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।